इच्छा होती की प्रोफेशनल किलर हायर करावा, पण प्रत्यक्षात भीती वाटायला लागली. पण या सिनेमात संधी मिळाली त्यामुळे लगेच घेतली मी ती. कारण मला मुळातच या सिनेमात किलर हायर करायची गोष्ट जितकी आवडलेली आहे. आता बघायलाच तुम्ही. बरं, रिअल लाईफ मध्ये तुम्हाला किलर हायर करायचा होता? इच्छा होती. कोण? नाव? किलरचं नाव कोणासाठी? बरोबर, ठीक आहे. सिद्धार्थ, यू आर व्हेरी एनर्जेटिक. आम्ही खूप एक्साइटेड असतो तुला ऐकण्यासाठी देखील. तुझ्या या भूमिकेविषयी काय सांगशील? पण त्यापूर्वी एक प्रश्न. आम्ही आल्यापासून मोशन पोस्टर लागले आणि आम्ही पाहतोय आणि ऐकतोय, पण ऐकताना ना आम्हाला आवाज कुठेतरी फॅमिलियर वाटतोय त्या गाण्याचा. आतली बातली फुटली, तर ते कोणाचा आवाज आहे? तर तूच सांग ना आम्हाला थोडं त्याविषयी. म्हणजे आणखीन एक डेब्यू करतोस का तू सिंगिंग मध्ये? काय त्याविषयी काय सांगशील? प्रोफेशनल किलरचाच आवाज असा. नमस्कार. आतली बातमी फुटली खूप इंटरेस्टिंग फिल्म आहे. जसं विशाल सर म्हणाले की एक गोष्ट खूप मस्त आहे, आजची गोष्ट आहे. आणि सर म्हटल्याप्रमाणे तो एक ना ड्रामा सस्पेन्स ह्युमर आहे, तो आउट अँड आउट कॉमेडी फिल्म नाही आहे. तर त्यात एक छान काहीतरी गोष्ट सांगण्याचा प्रयत्न केला आहे. आणि म्हणजे मी प्रीतम कारनेचे आभार मानेन, कारण या सिनेमात मी असावा म्हणून विशाल सर, अमन सर यांनी जेवढी मेहनत केली याच्याशी तिप्पट मेहनत तिने केली आहे. एक चांगली फिल्म आहे. सिद्धू, तू प्लीज विशाल सरांना भेट, रोल खूप चांगला आहे. मी शूट करत होतो 3:30 लोणावळ्याला, तर ते विशाल सरांना भेट, गोष्ट मस्त आहे आणि मला वाटतं की तू ते करावीस. सो थँक्यू प्रीतम, एक चांगली भूमिका माझ्या वाट्याला या निमित्ताने आली, कारण गोष्ट कमाल आहे. आमचे जयनीश सर आणि विशाल सर यांचं विशेष कौतुक आहे, कारण त्यांच्या गोष्टीवर खूप प्रेम आहे. म्हणजे ज्या पद्धतीने नरेशन देतो ना आपण, त्या नरेशनमध्ये त्यांना अख्खी फिल्म दिसत होती की आम्हाला हे करायचं आहे, आम्हाला ह्या गोष्टी करायच्या आहेत. त्यामुळे त्या दोघांमुळे, आणि विशाल सर खूप मातब्बर माणूस आहे. तो शांत असला, कमी बोलले असले तरी नॉलेज प्रचंड आहे. आणि त्याच्यासाठी वेगळा हॅट्स ऑफ आहे, कारण ही फिल्म ज्या दिव्यातून बनलेली आहे ती रोलर कोस्टर राईड आहे त्या माणसासाठी. प्रोफेशनल, इमोशनल, पण शोमस गोवन सारखं त्या माणसाने आम्हाला बॅकिंग केलं, सगळ्यांना बॅकिंग केलं. आणि प्रोड्युसर म्हणून, डिरेक्टर म्हणून, रायटर म्हणून आणि आमचा मित्र म्हणून तो ठाम उभा राहिला. एकदा विशाल सरांसाठी जोरदार टाळ्या व्हायला पाहिजे सर. आणि हा सिनेमा करण्यामागे माझं महत्वाचं कारण होतं ते म्हणजे एकदम प्रीतमने मला या सिनेमात संधी दिली किंवा माझं नाव सुचवलं. ती या सिनेमात काम करत होतीच, पण हे दोन महत्वाची कारण आहेत या सिनेमात येण्यासाठी. कारण लहानपणापासून ज्यांची कामं पाहतोय, ज्यांच्या कामांबद्दल वाहवा बघतोय, रोहिणी मॅम आणि मोहन आगाशे सर, त्यांच्या बरोबरीने स्क्रीन शेअर करायला मिळणं ही माझ्यासारख्या सर्वसामान्य नटाची खूप मोठी इच्छा होती. आणि एकांकिका स्पर्धा करत असताना किंवा सिनेमा करत असताना ही संधी मिळेल का आपल्याला? पण मराठी सिनेमा, मराठी थिएटर एवढं स्ट्रॉंग आहे की मला खरंच हा माझा मुवमेंट आहे जिथे मी 1 on 1 मोहन सरांबरोबर बोलतोय, जिथे 1 on 1 रोहिणी मॅम बरोबर बोलतोय. आणि ते किती ईज आहे, त्यांचा अनुभव इतक्या वर्षाचा किती, म्हणजे खूप खूप सांगत होते ते. म्हणजे मी किती केलं तरी सर 2 वाक्य बोलायचे आणि तिकडे ते शांत व्हायचं. तर ह्या सगळ्या गोष्टी या सिनेमाच्या निमित्ताने पाहायला मिळाल्यात. आणि हे दोन्ही मातब्बर कलाकार तुम्हाला सरप्राईज करणार आहेत या फिल्म मध्ये, कारण ही गोष्ट मस्त आहे. आणि या सिनेमाचा भाग करून घेतल्याबद्दल मी विशाल सर, अमन सर, संपूर्ण टीमला आतली बातमी फुटलीच्या थँक्स बोलतो. आणि ही जी माझी ऑनस्क्रीन मैत्रीण आहे ही कमाल आहे. ह्या मुलीने जे काम केलंय म्हणजे मला माहित नाही, पण माझ्या या सगळ्या सिनेमाच्या कारकिर्दीत एक तर गाडी पाहिजे किंवा लहान मुलं पाहिजे, त्याच्यावर माझं कनेक्शन खूप छान होतं. या सिनेमात गाडीही आहे आणि लहान मुलगी आहे, त्यामुळे खूप इंटरेस्टिंग ते कॅरेक्टर आहे. त्याबद्दल थँक्यू. आणि आता आज टीजर आहे त्यामुळे जास्तीत जास्त तेवढं सांगू शकतो, तेवढे तिथं, बाकी तुम्ही बघालच. आणि ज्या गाण्याबद्दल बोललात ते परत विशाल सर आणि ऐकण्यात सर, सिद्धू सर एक काहीतरी आलंय डोक्यात, मग ऐकवलं, सुने सुने कैसा लगता है, बोलो सर ये तो मैं गाएगा. आणि ऐकण्यात सर थँक्यू. माझ्यासारखा आवाज तुम्ही जो काय पिचिंग करून वगैरे व्यवस्थित दाखवलाय. एक रॅप आहे आणि तो इंटरेस्टिंग रॅप आहे. आणि जसं म्हटल्याप्रमाणे विशाल सरांनी ही एक कमर्शियल फिल्म आहे,
तुमचं मनोरंजन सर्वतोपरी व्हावं म्हणून त्या गोष्टी आहेत. ड्रामा आहे, ऍक्शन आहे, इमोशन आहे, सगळं आहे. पण एक 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 तुमचं मनोरंजन व्हावं. तुम्ही 2-2.5 तास येऊन तो एक छान फील घ्यावा या पद्धतीने ते गाणं आलेलं आहे. ते मला गायची संधी मिळाली, त्यामुळे माझ्या सिंगिंग करिअर मध्ये पण एक गाणं ऍड झालंय आणि ते गाणं गायला मला अँगल सर थँक्यू. आणि आपले विनायक ना आपले चैतन्य आमचे रायटर आहेत, गीतकार आहेत, जे जोरदार टाळ्या होते कारण रायटर आहेत खूप महत्वाचे आहेत सिनेमासाठी, गाण्यासाठी. सो थँक्यू. आणि टीजर बघायला मी खूप उत्सुक आहे. तर थँक्यू. नक्कीच. आणि तरी सुद्धा ज्या दिवशी मी या सिनेमाची स्टोरी ऐकली त्या दिवशी मी त्यांना सांगितलं, म्हटलं माझा रोल कितीही छोटा असो मोठा असो पण मला या फिल्म मध्ये सहभागी व्हायचंय. इतकी छान स्टोरी आहे, इतका छान ट्रीटमेंट आहे या फिल्म मध्ये आणि ती कशी करणार आहे ह्याची मला सुरुवातीला उत्सुकता होती की हे सगळं इतकं छान वाटतंय पण ते कसं करणार आहेत आणि ते करून दाखवलेलं आहे. आणि पहिलाच सीन आहे तो थोडासा असा धक्का देणारा आहे फिल्मचा, तो तुम्ही नंतर पाहालच. पण तरी सुद्धा तिथून जी माझ्या उत्सुकतेची सुरुवात झाली ती शेवटपर्यंत तशीच राहिली होती. सो मी म्हटलं छोटा असो रोल किंवा मोठा असो मी या फिल्ममध्ये सहभागी होणार. ग्रेट. पण मॅम तुम्हाला आणि मोहन सरांना मी पहिल्यांदा एकत्र मोठ्या पडद्यावर पाहणार आहोत. तुमच्या दोघांचा बॉन्ड कसा झाला तिथे तयार सिनेमाचं शूटिंग करत असताना आणि तो एक्सपिरियन्स कसा होता? ऍक्च्युली तसं पाहायला गेलं तर मोहनजी माझ्यापेक्षा 4-5 वर्षांनी सिनियर आहेत. मी जेव्हा कॉलेजमध्ये होते तेव्हा ते मेडिकल कॉलेजमध्ये होते आणि तरीही सिनियर होते म्हणजे. आणि तेव्हापासून मी त्यांची कामं पाहतच आलेली आहे. आम्ही दोघंजणही पुण्याचेच आहोत त्यामुळे एकमेकांना सुरुवातीपासूनच ओळखत होतो आणि कामं एकमेकांची पाहत होतो. एक मध्यंतरी म्हणजे एक 10 वर्षापूर्वी एक छोटासा शॉर्ट फिल्म करायची फिल्म इन्स्टिट्यूटची एक शॉर्ट फिल्म करायची संधी आली तर तेव्हा आम्ही ते काम केलं होतं. त्यामुळे तसं केमिस्ट्री म्हणाल तर सुरुवातीला लहानपणापासूनच होती. ग्रेट. लहानपण हिचे वडील आणि आम्ही नाटक, मीही जेव्हा लहान होते तेव्हा अनंतराव ओक हे नाटकाचे अतिशय म्हणजे त्याला काय म्हणतात नाटक हे वेळ असलेले शोध, त्यामुळे ती लहानपणापासून काम करते बाल कलाकार म्हणून त्यांनी हे केलं. त्यामुळे आणि SP कॉलेजमध्ये त्यामुळे आम्ही एकमेकांना काम फीचर फिल्ममध्ये पहिल्यांदा करत असलो तरी एकमेकांच्या कामाबद्दल उत्सुकता आणि बघणं की त्यामुळे वेगळं काहीतरी नवीन कोणाबरोबर तरी करतो असं वाटलंच नाही. आपल्या नेहमीच्याच माणसाबरोबर काम करतो असं. ग्रेट सर. विजय. सर्वांना नमस्कार. सर्वप्रथम अनुभव खरंच खूप ग्रेट होता. जसं म्हणजे विशाल सरांसोबत मी अगोदर हिंदी फिल्म केली होती 36 फार्म हाऊस या. सो त्या फिल्म दरम्यान आमची भेट झाली होती आणि तिथूनच छान ओळख झाली त्या संपूर्ण टीम सोबत. आणि विशालजी मला नेहमी म्हणायचे की प्रीतम जी मुझे मराठी में कुछ करना है, मुझे मराठी में कुछ करना है, मैं मराठी ऑडियन्स को कुछ देना चाहता हूँ, मैं बॉम्बे में रहता हूँ. तर असं म्हणत आमची भेट होत गेली आणि त्याच्यातून हा सिनेमा सुरुवात झाली या सिनेमाची असं म्हणायला हरकत नाही. आणि त्याच्यानंतर आम्ही 2-3 स्क्रिप्ट शॉर्टलिस्ट केल्या आणि ही स्क्रिप्ट आम्हाला सगळ्यात जास्त आवडली. आणि अर्थातच सिनेमामध्ये एक मोठी पण छोटी गोष्ट अशी ही गोष्ट आहे ज्याच्यामध्ये 4 ते 6 मुख्य पात्र कलाकार आहेत त्यांच्या होतीच हा सिनेमा फिरतोय. सो हा सिनेमासाठी जस्ट कास्टिंगच्या बाबतीत आम्ही डिस्कस करत होतो. सो त्यावेळेस मॅम आणि सर ह्यांचा होकार आल्यानंतर आम्ही असं ठरवलं की आता ह्याच गोष्टीला घेऊन पुढे जायचंय. अशा पद्धतीने हा सिनेमा घडत गेला आणि या सिनेमाच्या बाबतीत काही सांगायचं नाही. ठीक आहे. ग्रेट. नावाचा एक प्रकार असतो म्हणजे एकटा दुसरा ऍक्टर नसतो, सगळे मिळून जो एक परफॉर्मन्स तयार होतो तो या सिनेमात अत्यंत आवडण्यासारखा आहे. आणि अशा परफॉर्मन्सची मला सवय होती. मला सुरुवातीला ते भेटायला आले तेव्हा काहीही माहिती नव्हतं. विशाल गांधी कोण आहेत माहीत नव्हतं, अमान कोण आहेत मला ते कुठल्या दुसऱ्या देशातलेच येतो असं त्यांना वाटलं होतं. या बाईंना पहिल्यांदा पाहिलं तर मला वाटलं या हिरोईनच आहेत, नंतर म्हणलं कॉस्ट्युम. आणि त्यांनी गोष्ट सांगायला सुरुवात केली. म्हटलं ते जाऊ द्या, माझं काम काय आहे? ते म्हणलं काही नाही, प्रोफेशनल किलर हायर करायचं आहे. म्हटलं घेतलं. पण सगळ्यांची
केमिस्ट्री म्हणतात एक ग्रुप आम्ही यांच्या पेंट हाऊसमध्ये बसायचो आणि त्याच्यात आम्ही विश्रांतीच्या त्यांनी सगळी व्यवस्था केली होती मस्त. हाय गुड आफ्टरनून. तो जब ये कॉन्सेप्ट आया था हम लोग के पास, हम लोगों ने जब सुना तो वी स्टार्टेड थिंकिंग कि इसको इफ़ यू आर मेकिंग इट, इसको मराठी में जब हम बनाने जा रहे हैं तो इसको रिप्रेजेंट कैसे करें. आज के ज़माने में वी ऑल आर विटनेस, वी नो दैट यू नो गुड फिल्म्स आर गेटिंग मेड, बट ऑडियंस नीड्स टू गो एंड वॉच द फिल्म. तो ये एक बहुत बड़ा चैलेंज था. कास्टिंग बहुत इम्पोर्टेंट था जब हमने शुरुआत की. एंड बहुत हम लोग ब्रेनस्टॉर्म कर रहे थे. हमारा कास्टिंग डायरेक्टर जो है यहाँ पे, जिसके वजह से मराठी में पिक्चर ये बनी है, बिकॉज ही फोर्स मी कि सर ये सब्जेक्ट आप मराठी में बनाओ. इट इज़ जो जिन्होंने मुझे पुश किया. एंड जब हम लोग कास्टिंग पे बैठे तब हमने एक ही चीज़ समझी थी कि जो भी हमारे किरदार है, ये पिक्चर आज के ज़माने की कमर्शियल, मास कमर्शियल मराठी पिक्चर है. तो उसके लिए हमें रिप्रेजेंटेशन भी ऐसे किरदारों का, ऐसे कास्टिंग चाहिए जो मास कमर्शियल का पोटेंशियल है. उन्होंने काम भले किया हो, लेकिन जो हम जैसे चीजें दिखाना चाहते हैं उस तरीके से उन मींस जो ऑडियंस ने कभी उनको ये परफॉर्मेंस करते हुए देखा ना हो, उस दिस वाज द ओनली थिन लाइन व्हिच वी हैड केप्ट इन माइंड, जिसके बेसिस पे हमने पूरी पिक्चर की कास्टिंग की. एंड आई एम ब्लेस्ड टू हैव सच वंडरफुल एक्टर्स ऑन बोर्ड, फ्रॉम you know, from the little girl to Mohan sir to everybody sitting here, सारी कास्ट. हम लोगों ने we spent hours and hours and hours. हम लोगों ने ये सोचा नहीं कि ये छोटी पिक्चर बन रही है, बड़ी पिक्चर बन रही है, मराठी पिक्चर बन रही है, कोई नहीं. फिल्म इज अ फिल्म. This was the philosophy and we had to be true to the art which we are going to move forward. रत्न मराठी मीडियाला सबस्क्राईब करा, बेल आयकन बटन दाबा आणि ह्या व्हिडिओला नक्की लाईक करा आणि तुमच्या प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा.